सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। राहुरीत तिघांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश। अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, शनी शिंगणापूर फाटा, नगर मनमाड राज्य महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला वन विभाग व पोलीस प्रशासनाने जेरबंद करण्याचा प्रयत्न केला। मात्र बिबट्याने वन विभागाच्या 3 कर्मचाऱ्यांवर हल्ला करत चावा घेऊन गंभीर जखमी केले। तर यामध्ये वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे हे बिबट्याच्या हल्ल्यात बाल बचावले। मात्र प्रशासनाच्या तब्बल 3 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जखमी बिबट्याला मूर्छित करत जेरबंद करण्यात यश मिळवल्याने वन विभागाने सुटकेचा निश्वास सोडलाय। राहुरी कृषी विद्यापीठाच्या शिंगणापूर फाटा नजीक रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोराची धडक बसल्याने बिबट्या जखमी झाला होता। जखमी बिबट्या हा शिंगणापूर फाटा महापारेषणच्या कृषी विद्यापीठात कडधान्य प्रकल्पातील झाडीमध्ये बिबट्या जाऊन बसला होता। सदर घटना ही विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सुपरवायझर बाळासाहेब हाळनोरे यांच्या लक्षात आल्याने सदर माहिती ही राहुरीच्या वन विभागाला कळवण्यात आली। यानंतर तात्काळ उपवन संरक्षण अहमदनगर सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे, रेस्क्यू टीम संगमनेरचे संतोष पारदे, वन विभाग सतीश जाधव, समाधान चव्हाण, ताराचंद गायकवाड, शंकर खेमनर, राधा किसन घोडसरे, कैलास रोकडे धनपाल, लक्ष्मीकांत शेंडगे, वन कर्मचारी गोरख मोरे, पोपट ढोकडे, वनपाल सचिन शहाणे, सुनील अमोलिक आदींसह राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नदीम शेख, सचिन ताजने, प्रमोद ढाकणे, प्रवीण बागुल, सतीश कुऱ्हाडे यांच्यासह आदींनी धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठी परिश्रम घेत होते। यावेळी जखमी बिबट्याला मूर्छित करण्याचा प्रयत्न करत बिबट्याने संगमनेर येथून आलेले रेस्क्यू टीमचे संतोष पारदे, राहुरी वन विभागाचे चालक ताराचंद गायकवाड व सर्पमित्र वैभव जाधव असे 3 जण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते। तर वनक्षेत्रपाल पाचरणे यांनी बिबट्या हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच बाजूला असलेल्या शेतात उडी घेतल्याने ते बाल बचावले। मात्र 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शिताफीने बिबट्याला मूर्छित करत जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। मात्र यामध्ये 3 जण जखमी झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजले आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.